मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आणि या संदर्भात शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी सगळे निर्दोष सुटत आहेत, तर मग दोषी कोण असा सवाल उपस्थित केलाय। इतक्या वर्षांमध्ये दोषी कोण हे जर त्यांना कळत नसेल तर हे यंत्रणांचं अपयश नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनीही एनआयएनं सबळ पुरावे समोर न ठेवल्यानं आरोपी निर्दोष सुटल्याची टीका केलेली आहे। इतकंच नाही तर मुंबई बॉम्बस्फोट असो किंवा मालेगाव ब्लास्ट केसमध्ये कुठलाही धर्म जात पक्ष न पाहता आरोपींना शिक्षा व्हायला हवी आणि हे काम सरकारचं असल्याचं हनुमंत पवार यांनी म्हटलंय। न्यायालय की कार्यवाही के बारे में हम कुछ नहीं कहना चाहते हैं। न्यायालय में जो भी कार्यवाही हुई होगी वो सही ही हुई होगी, ऐसा हम मानते हैं। ये लोग निर्दोष न्यायालय की दृष्टि में रहे होंगे तो बिल्कुल इनको दोष मुक्त कर दिया गया, इसमें भी कोई बाधा नहीं है। लेकिन सबसे बड़ी समस्या है ये है कि ब्लास्ट अपने आप तो हुआ है, कोई ना कोई तो रहा होगा। अब वो कौन था? भारत की सरकार, प्रदेश की सरकार कहाँ नाकाम हो रही है कि कोई आता है ब्लास्ट करके चला जाता है और बहुत सारा संसाधन होने पर, बहुत सारा समय लगाने पर भी हम उसको पकड़ नहीं पाते हैं। तो ये हमारी काबिलियत पर बड़ा तमाचा है कि हम दोषी को नहीं पकड़ पा रहे। मालेगावच्या बॉम्बस्फोटामधले आरोपी सबळ पुरावा एनआयएने समोर ठेवला नाही म्हणून निर्दोष सुटलेले। देवेंद्रजी फडणवीस यांना आवाहन आहे, केंद्रीय गृह खात्याच्या अंतर्गत एनआयए येतं। केंद्रीय गृह खातं काय करते? एनआयएनं काय केलं? आरोपी निर्दोष सुटले तर मग बॉम्बस्फोट केला कोणी? लोकांचे जीव घेतले कोणी? मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींनाही निर्दोष म्हणून मुक्तता झाली। त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत होते। मुंबई बॉम्बस्फोट असो, मालेगाव बॉम्बस्फोट असो, कुठलाही धर्म, जाती, पंथ, पक्षभेद आड येऊ न देता निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हे बघण्याचं काम सरकारचं आहे। यापासून भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार पळ काढत आहे असा आमचा आरोप आहे।